वैयक्तिक पहिले सांघिक पहिले शतक घेऊन येतोय तो अक्षय आव्हाड. त्याला सामना करेल तो अभिषेक बेलोशे चिकिया. पंच सामना चालू करावा. पहिल्या षटकातला पहिला चेंडू सामना करेल अभिषेक. पहिला चेंडू उंचावर टोलवले चेंडू क्षेत्ररक्षक खाली. आयकॉन प्लेअर खाली मिस केलेले आहे. फील्ड कॅच मिस. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री. पहिल्या चेंडूवर जनजणीत असा फटका मारून कॅच उडाला होता परंतु कॅचच्या रूपात करता आले नाही. कॅच मिस. मॅच मिस. डीजे. दुसरा चेंडू अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. एक चेंडू 5 धावा. पहिल्याच चेंडूवर झेलची संधी होती परंतु ती झेल टिपता आली नाही. ती अजय शेडगे या खेळाडूला आयकॉन प्लेअर अजय शेडगे परंतु आपल्या संघासाठी खूप महागडा साबित होतोय. बघू दुसरा चेंडू पुन्हा एकदा उंचावर टोलवण्याचा प्रयत्न परंतु डीच्या घरात जाऊन पोहोचतोय चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 2 चेंडू 6 धावा. थोडंसं प्रेशराइज दिसतोय हा डीसी स्टार हा संघ. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे तो अक्षय आव्हाड आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा उंचावर टोलवण्याचा प्रयत्न परंतु मिसफील्ड झालेले गच्च असे क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात सफल. 3 चेंडू नंतर धाव संख्या जाते ती 7. बिनगडी बाद 7. उंचावर टोलवल्या चेंडू सीमारेषेबाहेर 6 रनांसाठी. डीजे. करो या मरो अशी लढत बच्चा वॉरियर्स वर्सेस डीसी स्टार. आता मात्र थोडासा पुढे सरसावतोय तो बच्चा वॉरियर्सचा संघ. 4 चेंडू 13 धावा. सुंदर असा उंचावर टोललेला चेंडू दुर्गेश चोरगे यांनी मोठा फटका मारलेला होता 6 रनांसाठी. पंच दुसरा चेंडू देऊ काय. चार चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 13. पाचवा चेंडू सामना करेल तो दुर्गेश. मारा करेल अक्षय. पुन्हा एकदा उंचावर टोलेल चेंडू 1 बाउन्स कलेक्ट के. सुंदर असे क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यास सफल. डीच्या घरात चेंडू. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 14. बिनगडी बाद 14. थोडासा महागडा साबित होताना दिसतोय तो अक्षय आव्हाड आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उंच परंतु डीच्या घरात.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. बिनगडी बाद 15. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे शतक घेऊन येतोय तो अजय शेडगे, DC स्टार या संघाचा आयकॉन प्लेयर. त्याला मात्र मारा करेल तो स्वतः कर्णधार बच्चा वॉरियर्सचा अभिषेक बेलोशे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चकवा खाल्लेला आहे तो अभिषेक बेलोशे याने. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. दोन्ही संघांसाठी ही मॅच जिंकणे खूप महत्वाचे आहे. दुसरा चेंडू सामना करेल चिक्या. पुन्हा एकदा चकवा खालेला आहे तो चिक्याने. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहे तो अजय शेडगे. 2 चेंडू, धावसंख्या स्थलांतर 15. बिनगडी बाद 15. तिसरा चेंडू सामना करेल तो चिक्या. 2दा बीट झालेला आहे चिक्या. तिसऱ्या चेंडूला मोठा फटका. 1 बाउन्स, बाउंड्री. डीजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19. बिनगडी बाद 19. तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारला होता चिक्याने. चौथ्या चेंडूला काय करतो, पुन्हा एकदा कार्पेट शॉट. थोडीशी मिसफील्ड. चोरटी धाव घेतलेले ते चिक्या आणि दुर्गेशाने. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20. 4 चेंडू 20 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो अजय शेडगे. आता मात्र त्याला सामना करेल तो दुर्गेश चोरगे, लास्ट इयरचा सिक्सर किंग. बघूया काय करतो तो दुर्गेश चोरगे आपल्या संघासाठी. उंच फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली कॅच घेण्याचा ट्राय, परंतु असफल. 1 धाव घेण्यास सफल. दुसरी धाव पूर्ण. 2 धावेवर समाधान मानावे लागेल ते दुर्गेशाला. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 22. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल तो दुर्गेश. मारा करेल अजय. उंचावटवलेला चेंडू. 1 बाउन्स, 2 बाउन्स, बाउंड्री. डीजे तुझ्यासाठी मी राणी झालो दिवाना, तुझ्याशी लगीन करायचे आहे. शुभम शिंदे तसेच प्रकाश यांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. नवगणे दादा यांनी स्टेजवर यावे, त्यांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आता मात्र तिसरे शतक घेऊन येतोय तो सिद्धेश. वैयक्तिक पहिले, सांघिक तिसरे. त्याला मारा करेल तो चिक्या. तिसऱ्या शतकातील पहिला चेंडू. सामना करेल चिक्या. उंच फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालेला आहे तो चिक्या. सुंदर अशी गोलंदाजी सिद्धेश चव्हाण याच्याकडून. तिसऱ्या शतकातील एका चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. बिनगडी बाद 26. सलामीची जोडी अजूनही मैदानावर. अजूनही यश काही प्राप्त झालेलं नाही DC स्टार या संघाला.
एकही बळी टिपता आलेला नाही तो डीसी स्टार या संघाला. दुसरा चेंडू सामना करेल चिक्या. उंचावर टोलेल चेंडू, क्षेत्ररक्षक खाली, सुंदर अशी जेल, सुंदर डीजे. जे प्रदर्शन करत आहे तो सिद्धेश चव्हाण, तसेच त्याला तिसरा चेंडू. आता मात्र सामना करेल दुर्गेश. उंचावर टोलवलाय चेंडू, सीमारेषेबाहेर 6 रनांसाठी षटकार डीजे. डीजे सोन्या. थँक्यू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. एक गडी बाद 32. चौथा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल दुर्गेश. आता पण घेतो का मोठा फटका. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीड झाले. कमबॅक करतोय तो सिद्धेश चव्हाण. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. एक गडी बाद 32. पाचवा चेंडू. व्हाईट बॉल, सफेद चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 33. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. एक गडी बाद 33. पाचवा चेंडू. माराकडे दुर्गेश. उंचावर टोलेला चेंडू, सीमारेषे बाहेर. 6 रनांसाठी सुंदर उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे तो दुर्गेश. डीजे. थँक्यू डीजे. दर्शन मोरे यांचे येथे आगमन. मंडळ आभारी आहे तुम्ही येथे आलात. वैयक्तिक 26 धावांवर खेळत आहे तो दुर्गेश चोरगे, आयकॉन प्लेयर बच्चा वॉरियर्सच्या संघाचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अपील. निर्धावाचा चेंडू. ओव्हरची समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. 3 षटकानंतर धावसंख्या 39. सुंदर अशी फलंदाजी करत आहे तो दुर्गेश चोरगे. वैयक्तिक 39. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे तो दुर्गेश. आता मात्र वैयक्तिक दुसरे सांघिक पहिले शतक घेऊन होत आहे तो अक्षय आव्हाड. पहिला चेंडू 4थ्या षटकातील. 1 धाव घेण्यास सफल. एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 40. सुंदर अशी गोलंदाजी अक्षय आव्हाड द्वारा. वैयक्तिक 26 धावांवर खेळत आहे तो दुर्गेश. पुन्हा एकदा उंचावर टोलेला चेंडू, क्षेत्ररक्षक खाली. डीच्या घरात जाऊन पोहोचलेला चेंडू. फटका मोठा होता, धाव कमी. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 41. वैयक्तिक 27 धावांवर खेळत आहे तो दुर्गेश चोरगे. सलामीचा बल्लेबाज दुर्गेश चोरगे. आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी बजावतोय तो दुर्गेश चोरगे. करो या मरो असा सामना दोन्ही संघांसाठी. तिसरा चेंडू. अक्षय आव्हाड. सामना करेल तो दुर्गेश. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. तिसरा चेंडू. सामना करेल दुर्गेश. सुंदर अशी
वाईट चेंडू, सफेद चेंडू, वन बाउन्सचा इशारा पंचांकडून. थोडासा प्रेशराईज दिसतोय तो हा गोलंदाज अक्षय आव्हाड. आपल्या संघाचा प्रमुख गोलंदाज हा अक्षय आव्हाड DC स्टार्स या संघाकडून गोलंदाजी करतोय. लागोपाठ 2 वाईट चेंडू टाकलेले ते अक्षय आव्हाड या गोलंदाजाने. आता मात्र मारा करेल तो अक्षय आव्हाड. सामना करेल दुर्गेश. उंच फटका, क्षेत्ररक्षक खाली, सुंदर झेल, डीजे. थँक्यू डीजे. सुंदर अशी झेल टिपलेली आहे ती शुभम याने. आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी बजावतोय आज शुभम. स्कोर 43 रन्स. चौथ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 43. चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडू नंतर धावसंख्या येते 43. नवीन खेळाडू दुर्गेशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो राकेश. मोठी बल्लेबाजी करण्यामध्ये माहिर खेळाडू. चौथा चेंडू बीट झालेला आहे तो सतीश फणसे. सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहे तो अक्षय आव्हाड. आता मात्र प्रेशराईज केले ते बच्चा वॉरियर्सच्या संघाला अक्षय आव्हाड याने आपल्या गोलंदाजीमधून. DC स्टार आज थोडे छोटे खेळाडू दिसत आहेत यात, पण ते छोटे खेळाडू मूर्तीलान पण कीर्तिमान असे खेळाडू. उंच फटका, सुंदर गगनचुंबी षटकार, डीजे. थोडस कॉलिंग मध्ये परत निर्धाव असा चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ते 49. 2 गडी बाद 49. वैयक्तिक पहिले सांघिक 5वे षटक घेऊन येत आहे तो हा गोलंदाज साहिल. अतिशय उत्कृष्ट असा हा गोलंदाज. त्याला सामना करेल तो राकेश. मोठे फटके मारण्यात माहिर. उंचाव गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय खाली, मिस झालेले कॅच, वन बाउन्स कलेक्ट, 2 धावा घेण्यात सफल. चेक चेक. माईक चेक. हॅलो हॅलो. अरे पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलेला चेंडू, झणझणीत चौकार. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 55. सुंदर अशी फलंदाजी करत आहे तो राकेश. मोठे फटके मारत आहे राकेश. आपल्या मोठ्या फटक्यामधून प्रदर्शन दाखवतोय तो आपल्या संघासाठी. बच्चा वॉरियर्स हा संघ करो या मारो अशी झुंज. चेक टेस्ट चेक. दोन्ही चेक टेस्ट. संघांसाठी सामना जिंकणे महत्वाचे. तिसरा चेंडू, पुन्हा सामना करेल तो राकेश. पुन्हा एकदा उंचावर टोलेला चेंडू, सीमारेषे बाहेर, गगनचुंबी धाव. थँक्यू डीजे. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ते चौथा चेंडू,
उंचावर टोलवलं चेंडू क्षेत्ररक्षक खाली झेल बाद होतोय. भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आला येतो. 4 चेंडू 61 धावा. हॅलो. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62. 5 चेंडू 62 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. काय करतो सतीश. साहिलने हा केला मारा. सामना करेल सतीश. बीट झालेला आहे सतीश. 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 62. डीसी स्टारला जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. हॅलो. धन्यवाद. तर सीडी प्रीमियर लीगमध्ये आपण पुढे जातो या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. तर यानंतरचा होणारा सामना सिद्धांत फायटर्स वर्सेस बाल दोस्ती नक्कीच पुढे वाटचाल करतोय. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आयोजकांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. तर बाल दोस्ती, त्याचबरोबर बाजीराव बैलकर, सिद्धांत फायटर्स आणि छत्रपती उदयनराजे वॉरियर्स, बच्चा वॉरियर्स आणि असे 6 संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय. प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीमध्ये हे सामने खेळवले जात आहेत. तर सिद्धांत फायटर्स वर्सेस बाल दोस्ती ग्रुप दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी यायचे आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण इथे. सिद्धांत फायटर्स वर्सेस बाल दोस्ती ग्रुप यानंतरचा लगेचच होणारा सामना आपण पाहतोय सीडी प्रीमियर लीग. या आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. सिद्धांत फायटर आणि बालदोस्ती ग्रुप दोन्ही संघाचे कर्णधार. बच्चा वॉरियर्स या संघाने आपले क्षेत्ररक्षक सजवून घेतलेले आहेत. डीसी स्टार या संघाने आपली सलामीची जोडी मैदानावर पाठवावी. सचिन आहेत आपल्यासोबत. सचिन, 5 पैकी किती मॅचेस झालेल्या आहेत तुमच्या आणि किती बाकी आहेत आणि जिंकल्यात किती? 2 जिंकल्यात आणि 2 हारल्यात. म्हणजे शेवटची मॅच करो या मरो. असं काही नाहीये, पण जिंकणं महत्त्वाचं आहे. बाल दोस्ती किंग या फर्स्ट आणि सेकंड सॉरी मध्ये राहायचंय. डीसी स्टार या संघाने ओके, आपली नक्कीच सलामीची जोडी मैदानावर पाठवावी. टॉप 2 मध्ये राहण्याचा प्रयत्न असेल. पहिले 4 नक्कीच सेमी फायनल मध्ये जाणार आहेत. तर आपल्यासोबत कर्णधार आहेत बाल दोस्ती ग्रुपचे कर्णधार. दुसरे कर्णधार सिद्धांत फायटर संघाचे कर्णधार आपण यायचं इथे. सिद्धांत फायटर संघाचे कर्णधार टॉस साठी. ओमकार, काय सिच्युएशन आहे तुमची या स्पर्धेमध्ये? आमची पण ही डू ऑर डाय मॅच आहे. आम्हाला काय करून ही मॅच जिंकायची स्पर्धेत राहायचं असेल तर. नक्कीच टॉस खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. डू ऑर दोन्ही संघांनी मला वाटतं 2-2 मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि दोन्ही संघाच्या 4 मॅचेस झालेल्या आहेत. मला वाटतं ही शेवटची मॅच आहे लीग मधली. तर मी विनंती करतो नाणेफेकीसाठी अजयदादा ओडके आणि सागरदादा ओडके यांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यायचं आहे.
तर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. एक जबरदस्त असा प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. सर्व क्रिकेट रसिकांना शुभेच्छा. सागर दादा आणि अजय दादा हे टॉससाठी आहेत. हु विल टॉस द कॉइन? सिद्धांत फायटर्स. Heads is the call. Heads is the call. And it tells पहिल्या चेंडूवर so you're batting first. Yes, I think 60 is a very good total on this ground, and we will defend at least in 40. Okay, you have very good faith on your bowlers and all the good luck for your match. Okay, Siddhant, what you have decided to Panch. do first? Baldosti group has won the toss and decided to bat first. So Siddhant, what if you have won the toss? What you would have decided? आम्ही टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच घेतली असती, कारण की आम्हाला त्यांना कमीत कमी 50 पर्यंत थांबवायचं आहे काय करून. या स्पर्धेमध्ये आम्हाला पुढे खेळायचं असेल तर सामने. Nakis, all the best for your match. पंचांचा So that was a toss between Siddhant Fighters and Baldosi group, and Baldosi has won the toss and decided to bat first. Over to commentary box. सीडी प्रीमियर लीग 2021 हे दुसरं वर्ष आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. एक इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी खुर्च्या अरेंज केलेल्या आहेत. टॉस का बॉसचा रंगमंच आपण पाहतोय. एक छान असं पॅवेलियन आणि त्याचबरोबर ड्रिंक्स ब्रेक हा सुद्धा एक इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच वर्षानुवर्षे ही स्पर्धा बेहतर होत जाते आणि नक्कीच कौतुक करावं लागेल आमचे प्रमोद दादा पाटील, प्रशांत दादा पाटील, त्याचबरोबर सागर दादा हे नक्कीच प्रमुख आयोजक आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे सी डी ग्रुपचे साथीदार. खूप मोलाचं योगदान आहे या स्पर्धेला. नक्कीच यशस्वी होण्याकडे वाटचाल होते. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे. आपण पाहतोय हा सामना जो रंगतोय तो बच्चा वॉरियर्स आणि DC स्टार या दोन संघ. बच्चा वॉरियर्स आणि DC स्टार या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी लक्ष आहे, एक चांगलं लक्ष या ठिकाणी आहे. चेंडू जातोय सीमा रेषे जवळ चौकारासाठी. ओके, तर वळूया मैदानावर. DC स्टार संघ फलंदाजी करतो. जिंकण्यासाठी जे टार्गेट आहे ते 63 रनांचं एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी चेस करायचं. राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट हँडेडसाठी. चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेमध्ये. केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 63 धावांचं एक जबरदस्त आव्हान DC स्टार संघासमोर ठेवलंय बच्चा वॉरियर्स संघाने. आता मात्र आणि पहिला हादरा सुद्धा त्यांना बसतो. सिद्धेश कॅचआउटच्या रूपामध्ये बाद होत आहे. अजय आणि अनिकेत ही जोडी मैदानावर, अनुदेश ही जोडी मैदानावर आहे. विशाल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म यावेळेस मात्र स्लीप कॉरिडॉरमध्ये चेंडू जातोय. एकाच धावेने दोन्ही फलंदाज क्रॉसओव्हर करतायत. तर 6 धावा येत आहेत धाव फलकावर. जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष असताना बॉल 4 झालेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. जवळजवळ 10 धावा प्रति षटक जमवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू यावेळेस भिरकावलाय. चेंडू स्क्वेअर लाईक डिव्हिजन मध्ये. चेंडू जातो 6 धावांसाठी सीमा पार.
धाव फलकावर 12 धावा. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू आणि 12 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजे अजूनही विजयासाठी 51 धावा 51 धावांचं लक्ष्य असणार आहे. येणारे 25 चेंडू. तर प्रति षटक 10च्या सरासरीने ही धावसंख्या गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा हे टार्गेट ठेवावं लागेल. लेफ्ट हँडेड फलंदाज नेहमीच आक्रमक मानले जातात. वाईडचा इशारा येतोय पुन्हा एकदा, परंतु वाईड +1 अशा मला वाटतं 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हे षटक थोडंसं महागडं षटक ठरतंय. एवढ्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना तुमची सुरुवात चांगली असायला पाहिजे आणि ती चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते DC स्टार संघाकडून. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय आणि षटकाची समाप्ती होते. 14 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्यात आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा तुम्ही जमवू शकता तेवढ्या जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. 49 धावांचं लक्ष्य अजूनही. येणारे 24 चेंडू आणि 49 धावा. लक्ष्य खूप मोठं तसं म्हणता येणार नाही, कारण मागच्या काही सामन्यामध्ये आपण बघितलं 60च्या वरती सुद्धा धावा चेस होता त्या मैदानावर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू. बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन. सीमारेषेजवळ त्या चेंडूची उचल होते तोपर्यंत. तर विशाल यांचं षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात येत आहे अनिकेत यांना. अनुतेज आणि अजय ही जोडी मैदानावर आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि फलंदाजाला काही समजलं नाहीये हा चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव. कमबॅक करावं लागेल या सामन्यामध्ये, कारण तुम्ही एवढे बॅट्समन फलंदाज तुम्हाला एवढी चांगली धावसंख्या उभारून देतात डिफेंड करण्यासाठी, परंतु गोलंदाजाचं काम आहे की त्या धावसंख्येला डिफेंड कर, नाहीतर कुठल्याही धावा या मैदानावर चेस होऊ शकतात, परंतु गोलंदाजांचा खूप मोठा रोल असतो या धावसंख्या डिफेंड करण्यामध्ये. तर 63 धावांचं लक्ष्य होतं. लक्ष्य भरून फलंदाजाने आपलं काम चोखपणे बजावलंय. आता काम आहे ते गोलंदाजाचं. जर बच्चा वॉरियर्स संघाला हा सामना जिंकायचा असेल तर टिचून मारा करावा लागेल. अचूक टप्पा आणि अचूक दिशा यावर गोलंदाजी करावी लागेल. अनिकेत आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा शफल होण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला यश मिळालेलं नाहीये या प्रयत्नामध्ये आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते. तर या डॉट चेंडूमुळे प्रेशर नक्कीच वाढणार आहे DC स्टार संघाच्या फलंदाजांवर. हो, यावेळेस मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंचाने अवांतर घोषित केलाय, परंतु अंध भला तो सब भला. यावेळी अनिकेत हा तिसरी धाव देतो आपल्या षटकामधली वाईटच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ पूल करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला चांगला चान्स होता, परंतु चेंडू काही बॅटच्या टप्प्यामध्ये आलेला नाही आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अनिकेत याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, कमबॅक ओव्हर म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमवल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये जर 10 जरी धावा आल्या असत्या तरी एक चांगला रन रेट मेंटेन करता आला असता. यावेळेस मात्र उंच हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येते, असं आपण बऱ्याच वेळेला पाहिलं या मैदानावर. उंचावर जर झेल हवेत गेला तर क्षेत्ररक्षकांची तारंबळ होताना पाहिले. पाणी द्या पंचांना. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अनिकेत यांच्या षटकामध्ये आल्या 5 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल अनिकेत यांचं. शेवटच्या चेंडूवर एक चान्स जरूर क्रिएट केला होता.
तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांचं आव्हान आहे. अ, 44 धावांचं आव्हान आहे. अजूनही येणारे 18 चेंडू असणार आहेत आणि 44 धावांचं म्हणजे जवळजवळ 14.5च्या सरासरीने 14.5च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागणार आहेत. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये आल्या कुठेतरी धावसंख्येला लगाम घातला गेला होता अनिकेतकडून. फक्त आपल्या या षटकामध्ये 7 धावा दिल्या, 5 धावा दिल्या आपल्या दुसऱ्या अनिकेतने. सांघिक दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज येतोय चिकेश. बॉलिंग मार्कवर चिकेश नक्कीच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की कशा प्रकारे आपल्या संघाला हे षटक एक निर्णायक षटक ठरणार आहे. मॅच रिझल्ट डिसाइडिंग ओव्हर असणार आहे. कारण या षटकामध्ये जर 15च्या वर धावा आल्या तर नक्कीच या मॅचमध्ये DC स्टार संघ बनून राहील. परंतु जर 10च्या आतमध्ये या षटकामध्ये रोखण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज चिकेश तर नक्कीच खूप चांगला चान्स असेल या ठिकाणी बच्चा वॉरियर्स संघाला या मॅचमध्ये परतण्याचा आणि या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा, बनून राहण्याचा, सातत्य राखण्याचा. कामगिरीत सातत्य पाहिजे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू उंचावरून खेळून काढलाय. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये एक्स्ट्रा कव्हर मध्ये. कडे राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. चेंडू जाण्याच्या तयारीत होता परंतु त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. विल लुक फॉर द अंपायर्स डिसिजन. नो, अंपायर सेज नो. सो 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता. येणारे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू चांगला गेलाय, फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे. तर आता मात्र ज्या खेळीची अपेक्षा केली होती 34 धावांची आवश्यकता, आता मात्र येणारे 14 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. हे षटक चांगले येते DC स्टार संघासाठी कारण अजूनपर्यंत या षटकामध्ये 10 धावा आल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी थोडीशी गफलत होते. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकाने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, दाद द्यावी लागेल परंतु जो थ्रो होता तो सटीक नव्हता. थोडीशी घाई करण्यात आली आणि याचाच नुकसान भरावं लागतंय. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत संघाला आणि हा स्कोर कार्ड पुढे सरकतोय 32 धावांवर. 32 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी जर विचार केला येणारे 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 31 धावा. 31 फ्रॉम 13. सो शेवटचा चेंडू या ठिकाणी येतो. एक मोठा फटका येण्याची गरज कारण अपेक्षा आहे या फलंदाजाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू. तेज तर्रार षटक समाप्त होत आहे.
ज्या ठिकाणी अपेक्षा केली होती मोठ्या फटक्याची, परंतु तो आला नाही. धावफलकावर धावसंख्या आहे 32. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 15.5 धावा. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी खेळण्यात येतोय. तर सिटी प्रीमियर लीगमध्ये आपण हळूहळू पुढे सरकतोय. या तर दर संघ मालक आणि कमिटी सदस्य हे जे सामने ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, कैलासवासी प्रमोददादा पाटील हे श्रद्धास्थान आहेत सीडी ग्रुपचे थोर समाजसेवक होऊन गेले. त्याचबरोबर निलेशभाई मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि माननीय श्री प्रशांतदादा पाटील यांचा आणि त्याचबरोबर सागरदादा घोडके समाजसेवक यांचा सुद्धा खूप मोठा हातभार असतो या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर संघमालक आणि कमिटी सदस्य शशिकांत बाजीराव बेलकर हे बाजीराव बेलकर नाना स्मृती संघाचे संघमालक आहे. त्याचबरोबर सागर चिकणे हे बालदोस्ती किंग्स, त्याचबरोबर अंकित कांबळे बच्चा वॉरियर्स, कुमार अक्षय बालासाहेब कराड DC स्टार्स, हनुमंत सेलार छत्रपती उदयनराजे महाराज संघाचे संघमालक, त्याचबरोबर कुमार अक्षय शेडगे आणि अनिकेत डबडे हे सिद्धार्थ फायटर्सचे संघमालक. त्याचबरोबर कमिटी मेंबर जे आहेत कुमार सागर चिकणे, त्याचबरोबर कुमार गोळे, अभिजित बेलोशे, त्याचबरोबर अंकित खडतरे, अमीर शेख आणि दुर्गेश सोरगे यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. या त्याचबरोबर ज्यांचा खारीचा वाटा राहिला आहे ते आमचे सर्व या CD ग्रुपचे मेंबर्स, सदस्य आणि छोटे मोठे खेळाडू या सगळ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुढे जाते. त्याचबरोबर आमचे मित्र श्री राहुल उळवेकर यांच्या माध्यमातून वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्याचबरोबर आमचे DJ मास्टर शुभम DJ यांचा सुद्धा यांच्या माध्यमातून खूप चांगलं मनोरंजन होते. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय दुर्गेश यांच्या माध्यमातून चौथं षटक येत आहे या स्पर्धेमधील. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 15च्या सरासरीने या धावा जमत. दुर्गेश यांना एक आगळी वेगळी जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न आपण खूप वेळा पाहिले. सोपे झेल सुटलेले आहेत बऱ्याच वेळा आणि फलंदाजांना जीवनदान मिळतं. दुसरी धाव सुद्धा घेतले या ठिकाणी. 2 धावा अगोदरच घेतल्या होत्या आणि ही तिसरी धाव ओव्हर थ्रोच्या माध्यमातून कंप्लीट केली आहे. 3 रन या चेंडूवर येतील. तर धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांचं आव्हान असणार आहे. येणारे 10 चेंडू 27 फ्रॉम 10 बॉल्स. हिअर इट गोज. राईट आर्म राऊंड द विकेटचा चेंडू होता. नक्कीच पंच वाईटचा इशारा करतील. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 37च्या घरामध्ये.
जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सामना कुठल्याही बाजूने झुकू शकतो. ये मैच अभी भी बंद लिफाफे की तरह है. शॉट ऑफ लैंड दैट्स बीन हैमर्ड over the square leg region and that's into the fence for sixer. जे तर कमबॅक षटकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 43च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 20 धावा. 20 from 9 deliveries. Here he goes. शॉट ऑफ हा फुल टॉस होता आणि दुसरा षटकार. बॅक टू बॅक सिक्सर. जे एका गोलंदाजाला टार्गेट केलं जातं या ठिकाणी. दुर्गेशाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. 36 धावांवर खेळतोय अजय हा फलंदाज. 49 धावा धाव फलकावर. 14 धावांची आवश्यकता. यावेळेस बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येतोय. झेल सोडलाय आणि चेंडू सामन्याचं पारड डीसी स्टार संघाच्या बाजूने झुकतंय. कारण आपण पाहतोय दुर्गेश यांचे हे षटक महागडं. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 53 धावा धाव फलकावर. दुर्गेश बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू नक्कीच येत नाहीये. रनआउटचा चान्स जरूर होता. एक धाव पळून काढण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज आपापला एंड मात्र दोन्ही फलंदाज बदलतायत आणि दुर्गेश यांचं हे षटक समाप्त होतंय. दुर्गेश यांच्या या षटकाचा जर विचार केला तर 22 धावांचं हे भलं मोठं षटक आलं. व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर फ्रॉम दुर्गेश. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आता मात्र. यावेळेस फलंदाज माघारी जातोय. ऑफ मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या 56च्या घरामध्ये 7 धावांची आवश्यकता. येणारे 5 चेंडू 5 बॉल 7 रन. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातो. स्ट्रेट टू द मॅन ॲट. हो या ठिकाणी गलती होते. क्रुशियल मोमेंट. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता.
चार चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. डीसी स्टार्स बच्चा वॉरियर्स की डीसी स्टार. द नेक्स्ट बॉल, व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. इट वॉज स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळून काढलाय आणि आता मात्र समीकरण रन बॉल येते. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना आपल्या बाजूने झुकवला या ठिकाणी डीसी स्टार संघाने आणि त्याला कारणीभूत होतं ते पहिलं षटक आणि त्याचबरोबर दुर्गेश यांचं षटक 22 धावांचं आलं. अक्षरशः धावांची लय लूट झाली. चिकेश यांचं हे षटक. ओहो, हलक्या हाताने कव्हर्स मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला क्षेत्ररक्षण होतंय. अंपायरचा कोणताही इशारा नाहीये, त्याच्यामुळे ह्या 2 धावा स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होतील आणि आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावा. स्कोअर बोर्ड टाइड. हो, एका धावेसाठी आता मात्र हा शांतता बाळगा. सामना हाय व्होल्टेज मुकाबला आहे. दिलों की धड़कने तेज कर देने वाला मुकाबला. एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडू पर्यंत शॉस रोखून धरायला शेवटचा चेंडू आणि 1 धाव. 1 बॉल 1 रन. एक जबरदस्त हाई वोल्टेज, ठंडी में भी पसीने छूटने वाला मुकाबला. सुपर ओव्हरचे चान्सेस नक्कीच आहेत. या एका धावेसाठी खूप प्रेशर असतं. इनफील्ड बघा, एक एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट लेग. शॉर्ट लेगला खेळाडू, त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, त्याचबरोबर असे जवळजवळ 7 खेळाडू. 1 मिनिट थांबायचे. ते बाकीचे जे प्रेक्षक आहेत ते पाठी जा. खूप मोठा चेंडू, आता खूप मोठा बॉल आहे. मामू, तुझ्या मागे जे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांना थोडं बाजूला काढ. एक हाय प्रेशर मॅच आणि त्याचा शेवटचा बॉल. हो यावेळेस इट्स अ टाय अँड इट्स फर्स्ट सुपर ओव्हर ऑफ दिस टुर्नामेंट. जर विचार केला, ज्या ठिकाणी 2 बॉल 1 धाव पाहिजे होती तेव्हा हवेमध्ये मारण्याची चूक केली आणि त्या चेंडूवर आउट झाला होता फलंदाज अजय. हे फलंदाज जे चांगली बॅटिंग करत होते ते त्या ठिकाणी आउट झाले आणि सामना सुपर ओव्हर पर्यंत गेला. डीजे कंटिन्यू.
बच्चा वॉरियर्सच्या संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण हॅलो, हॅलो, सजवून माईक घ्यावे. चेक. हा सामना जुन्या बॉलवरच खेळला जाईल. बॉल जुनाच असेल. सुपर ओव्हरला बॉल जुना. आणि जर सुपर ओव्हर ड्रॉ झाली तर विकेटवर असेल. त्वरित त्वरित सामना सुरू करा. त्वरित अंपायर. अजून दोन सामने खेळवायचे, त्यानंतर प्ले ऑफचे 4 सामने खेळवायचे आहेत. ह्याच्यानंतर एकूण आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. खूपच तगडी अशी झुंज झाली होती ती बच्चा वॉरियर्स आणि डीसी स्टार या दोन संघांमध्ये. मूर्तीलान पण कीर्तिमान असा संघ डीसी. उत्कृष्ट असं प्रदर्शन केलं ते अजय शेडगे, आयकॉन प्लेयर, या लीग मधला सगळ्यात महागडा प्लेयर अजय शेडगे. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. जो संघ बाहेर जात होता लीग मधून त्या संघाला पुन्हा एकदा उभं केलंय. पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलच्या टॉपवर आणायचा प्रयत्न करतोय. बॉटम वरून वरती आणण्याचा प्रयत्न करतोय तो अजय शेडगे. त्यांचा साथ द्यायला आलाय तो सिद्धेश चव्हाण. बघूया बॉलिंगची जुळा सांभाळतोय तो चिक्या. बघूया पहिला चेंडू, सुपर ओव्हरचा पहिला चेंडू. चिक्या टू अजय. फुल टच चेंडू, लेगच्या दिशेने ड्राईव्ह केलेला चेंडू, कार्पेटचा फटका. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक धाव. एका धावेवर समाधान. एका धावावर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 1. बिनगडी बाद 1. या पुढील होणारा सामना असेल तो बालदोस्ती किंग्स विरुद्ध सिद्धांत फायटर्स. आली सुपर ओव्हर. पहिला चेंडू, सुपर ओव्हरचा पहिला चेंडू. सिंगल धाव आले पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू घेऊन येते तर पुन्हा एकदा चिक्या टू सिद्धांत चव्हाण. बघूया सिद्धेश चव्हाण काय करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, डबल टिप्पा आणि उत्कृष्ट असा फटका. समोरच्या दिशेने मारलेला गगनचुंबी तारामंडल को छूता हुआ आया ये गेंद सिद्धार्थ चौहान के बल्ले से. उत्कृष्ट अशी फलंदाजी सिद्धेश चव्हाण आपल्या डोक्यावर घेऊन मॅच खेळतात. बघूया पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. ओ बॅटच्या दिशेने फ्लिक केलाय, लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल तर पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरा धावी पूर्ण. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे तो सिद्धेश चव्हाण, डीसी स्टारचा खेळाडू. आपल्या बल्लेबाजीतून संघाला धीर देतोय तो सिद्धेश चव्हाण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 चेंडू 9 धावा. पुढचे 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा चिक्या, फुलटॉस असा चेंडू. त्याला काय मारा करू शकले नाही आणि चौथी धाव सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. बिनगडी बाद 10. शेवटचे 2 चेंडू. बघूया काय करतोय अजय शेडगे. प्रत्येक चेंडू धाव घेणे लक्ष आहे डीसी स्टार या संघाचे. कोणताही चेंडू निर्धाव जाऊन देत नाही हा डीसी स्टार संघ. आता मात्र सामना करेल चिक्याला अजय शेडगे, आयकॉन प्लेयर ऑफ द लीग. सुंदर असा उंच गगनचुंबी तारामंडल को छूता हुआ छक्का डीएसए. लहानपण कीर्तिमान असा खेळाडू रघुनाथ दादो अट्टुगडे यांच्याकडून प्रत्येक षटकारास अजय शेडगे यांना 100 रुपये रोख पारितोषिक. पुढचा चेंडू चिक्या टू अजय शेडगे. लावले वन आणि हा चौकार. अजय शेडगे द मॅन इन फॉर्म.
21चा टार्गेट सर्वात थँक मध्ये विकत घेतला तो दर्शवत आहे आपल्या बल्लेबाजीमधून अजय शेळके. उत्कृष्ट असा फलंदाज गोलंदाज. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपल्याला. अजून 6 सामने खेळवायचे. त्वरित डीसी स्टार्स, वेळ खूप कमी आहे, सहकार्य करा जरा. डीसी स्टार्स त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. टार्गेट असेल तो 21 धावांचा. 6 चेंडू 21 धावा. पुढच्या इनिंगला कोणी अगर बच्चा वॉरियर्सच्या संघाने कोणी षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतल्यास रोहित गाडगे यांच्याकडून 100 रुपयाचे रोख पारितोषिक डीसी संघाला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं डीसी स्टार्स. तर ओपनिंग जोडी आलेले आहे इथे. दुर्गेश आणि चिक्या 2 बलाढ्यचे फलंदाज आहे ते. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. 21 हा खूप मोठा स्कोर आहे. बघूया सुपर ओव्हर मध्ये चेस करतायत का. 2 थँक्यू डीजे. रघुनाथ आटुकडे यांच्याकडून प्रत्येक विकेटास 100 रुपयाचे रोख पारितोषिक डीसी स्टार या संघाला. 2 सीझन मधली ही पहिली सुपर ओव्हर ठरेल. बघूया ही सुपर ओव्हर कोण जिंकतंय, बच्चा वॉरियर्स की डीसी स्टार्स. मूर्तीलाल पण कीर्तिमान असा संघ डीसी स्टार. या लीग मध्ये सर्वात लहान खेळाडू कोणत्या संघामध्ये असतील तर तो हा संघ डीसी स्टार. मोठी झुंज देतो या बच्चा वॉरियर्स या संघाला. बघूया कोण जिंकतंय. एक्सपिरियन्स वाले खेळाडू जिंकतायत का यंगस्टर्स जिंकतायत, डीसी स्टार्स का बच्चा वॉरियर्स. बघूया. रोहित गाडगेकडून पहिल्या चेंडूवर विकेट पडला तर 100 रुपयाचं पारितोषिक आणि उत्तुंड असा फटका कवर्षावरून दुर्गेश. आताच काय षटकार चौकार षटकार. पुढचा चेंडू घेऊन येतोय अक्षय आव्हाड. अक्षय आव्हाड तो दुर्गेश. ओ आणि हा निर्धाव असा चेंडू. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन बोलते ते 6. आणि इथे अंकित कांबळे यांच्याकडून आले प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. अंकित कांबळे. पुन्हा एकदा संधी. या चेंडूवर विकेट घेतल्यास रोहित गाडगे याच्याकडून रोख पारितोषिक 100 रुपये. तसेच रघुनाथ यांच्याकडून रोख पारितोषिक 100 रुपये. दुर्गेश अक्षय टू दुर्गेश स्टेप आउट डान्सिंग डाऊन द विकेट. ओ हिट हिट मिस झालेले आहे इथे अक्षय आव्हाड कडून. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 चेंडू 7 धावा. आता मात्र गरज आहे ती 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे ती बच्चा वॉरियर्स या संघाला. पुढचा चौथा चेंडू सामना करेल तो चिक्या स्वतः कर्णधार. उत्कृष्ट असा गोलंदाज अक्षय आव्हाड. उंचावर टोलवण्याचा चेंडू क्षेत्ररक्षक खाली जेल सुटला. जेल टिपता आले नाही. दीप दीप बॅड लक. छोटासा खेळाडू आहे तो, त्याच्याकडून झेल सुटलेला आहे. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले देखील त्याने. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय अक्षय टू दुर्गेश. दुर्गेश 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे ती बच्चा वॉरियर्सच्या संघाला. बिग हिट षटकार. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता आता.
हा 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 सामना जर ड्रॉ झाला तर विकेट्सवर विजयी ठरवले जाईल. अजून एक सुपर ओव्हर, पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल. शेवटचा चेंडू चेंडू उंचावर ठोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली षटकार पुन्हा एकदा सुपर ओव्हर. परत बॅटिंग नाही करू शकत. जे बॉलिंग केले त्याने परत बॉलिंग नाही करू शकत. सगळे नवीन असतील आता. त्वरित बॉल जुना असेल, सागर जुना बॉल असेल, जुना बॉल. जुना बॉल देतात ना. जुना बॉल दे ना. अक्षय आव्हाड आता बॉलिंग नाही करू शकत आणि चिक्या आणि दुर्गेश आता बॅटिंग नाही करू शकत. तसंच डीसी स्टार्स मध्ये ब- अजय आणि सिद्धेश बॅटिंग नाही करू शकत. डीसी आणि- स्टार यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. आता मात्र ओपनिंग साठी आलेला आहे तो सतीश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते राकेश. सलामीची जोडी राकेश आलेले आणि सिद्धेश. राकेश आणि सतीश उत्कृष्ट असे फलंदाज आणि गोलंदाजी करत आहेत तो स्वतः. तर पहिल्या 3 चेंडू मध्ये जर अजय शेडगे आणि अजय विकेट शेडगे घेतली icon तर player. 101 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू सामना करेल तो सतीश उंचावर टोलवल्या चेंडू ड्रॉप जे झालेले चुकलेला आहे. हा मॅच रनिंग जेलो कॅच जितो मॅच असा समीकरण वारे. परंतु कॅच ड्रॉप केलेले. खूपच मोठी विकेट, कॅच ड्रॉप. वारे पहिला चेंडू 2 धावा. पहिल्या पूर्ण. चेंडूवर झेलची संधी बनली होती परंतु काही संधीचं सोनं त्या संघाला. दीप सलून सलून अंकित सलून. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा अजय अंकित शेडगे. दादा कांबळे Icon यांचे इथे player. आगमन झालेले आहे मंडळाच्या वतीने त्याचे अजय हार्दिक शेडगे. हार्दिक स्वागत. अजय शेडगे तू राकेश पुन्हा एकदा बघूया. तिसरा चेंडू काय करतायत राकेश. ओ फुल रेंजचा चेंडू आणि Wicket लावले. दांडी डीजे, गोल. त्रिफळाची डीजे. झालेला आहे तो राकेश. डीजे अजय शेडगे यांना 100 रुपयाचे रोख पारितोषिक लागू झाले रघुनाथ आटुकडे यांच्याकडून. रोहित गाडगे यांच्याकडून रोख 100 रुपयाचे पारितोषिक लागू झाले ते अजय शेडगे यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय शेडगे. चौथा चेंडू शेवटची विकेट असेल ही. बघूया काय करतात अजय शेडगे. 3 चेंडू, चौथा चेंडू घेऊन येतोय तो आयकॉन अजय चौथा शेडगे. चेंडू
उंचावर टोलवण्याचा प्रयत्न. वन बाउन्स. थोडीशी मिसफिल्ड. बाउंड्री. डीजे. धाव ना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. शेवटचा चेंडू. सुपर ओव्हर मधला शेवटचा चेंडू. 5 चेंडू 8 धावा झालेले आहेत. सतीश ऑन स्ट्राइक. अजय टू सतीश. बघूया सतीश काय करतो. शेवटचा काय चेंडू. करतो तो सतीश. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू. उत्तुंग असा फटका. फटका. बघूया झेल बाद होते का काय. आणि वन बाउन्स. चौकार. चौकार बाउंड्री. चौकार 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 चौकार. अंपायर पंच आपला निर्णय काय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच कोणी तुम्ही वादावाद नाही दोघां करायची. पंच जो निर्णय देतील तोच निर्णय राहील. पंच तुम्ही दोघांनी डिस्कशन करून निर्णय पंच डिस्कशन करून निर्णय द्यावा. चौकार. नो बॉल नाही. नो बॉल नाही. चौकार. बच्चा वॉरियर्स बाहेरच्या खेळाडूंनी आज येऊ पंचांचा नये. निर्णय तुम्ही अंतिम पंचांशी आहे. वाद करू शकत नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बच्चा वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचंय. बच्चा वॉरियर्स. बच्चा वॉरियर्स पंच आपला निर्णय सांगा त्वरित. पंच निर्णय काय. चौकार. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. टार्गेट असेल तो 13. 6 चेंडू 13 धावा. 6 पहिला चेंडूमध्ये चेंडू. 13 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिला चेंडू 2 धाव. दुसरा चेंडू 1 रन. तिसरा विकेट. चौथा चौकार. पाचवा 1 आणि 6वा चौकार. एकूण झाले तर 12. टार्गेट असेल तो 13. बच्चा वॉरियर्स त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. बच्चा वॉरियर्स वेळ खूप कमी आहे. सहकार्य करा कमिटीला. तर आता मात्र ओपनिंग साठी आलेले आहेत ते शुभम आणि रितेश. मागच्या
कालच्या दिवशी रितेश यांनी खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली, स्ट्रेटला 2 षटकार ठोकवलेले, मूर्तीलान पण कीर्तिमान असा हा खेळाडू रितेश. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. खूपच उत्कृष्ट असा फलंदाज आहे. वय जर कमी असेल पण त्याची फलंदाजीचे कीर्ती खूप महान मूर्तीला आणि आहे. पण कीर्तिमान असे 2 खेळाडू रितेश आणि अनुतेज. बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी. 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे ते डीसी स्टार या संघाला. तर षटक सुपर ओव्हरचं षटक टाकेल तो अनिकेत टू रितेश. बघूया काय करतोय रितेश आपल्या संघासाठी. 6 चेंडू 13 धावा. तर नोंद करून घ्यावी. खूपच हाय व्होल्टेज हा मुकाबला. बालदोस्ती लगातार किंग्स. दुसरी सुपर ओव्हर. यापुढील होणारा सामना असेल तो बालदोस्ती किंग्स वर्सेस सिद्धांत फायटर्स. कोणत्याही संघाची या दोघांमध्ये फिल्डिंग असेल त्यांनी त्वरित फिल्डिंग लावायची आहे. हा सामना झाल्यावर त्वरित, वेळ खूप कमी आहे. बालदोस्ती किंग्स आणि सिद्धांत फायटर्स, ज्या कोणाची फिल्डिंग असेल त्यांनी त्वरित फिल्डिंग लावायची आहे या सामन्यानंतर, वेळ खूप कमी आहे. तर आता मात्र सुपर ओव्हरचा सामना बघूया. दुसरी सुपर ओव्हर, हाय व्होल्टेज मुकाबला. बघूया अनिकेत टू रितेश, छोटासा खेळाडू. बघूया काय करतोय, आपल्या संघाला विजय मिळवून देतोय की नाही. ओ असा मस्त असा कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. कार्पेट फटका कव्हरच्या दिशेने. प्रतीकच्या हातात चेंडू. 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट अशी फलंदाजी. खूपच संयमानं खेळतोय तो रितेश. खूपच उत्कृष्ट असा फलंदाज आहे. कालच्या दिवसात त्याने दाखवून दिलं मला का घेतलंय डीसी स्टारच्या संघाने, का मला घेतलंय का. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू. बघूया काय करतोय रितेश. अनिकेत टू रितेश. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करताना दिसतोय तो. ओ मिस झालेला आहे इथे. रनआउटचा चान्स मिस झालेला आहे. बघूया तरी देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो अनिकेत. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला असेल तो रितेश. बघूया काय करतोय रितेश. खूप अपेक्षा आहे डीसी स्टारच्या संघाला रितेश कडून. बघूया पुढचा चेंडू अनिकेत टू रितेश. ओ उत्कृष्ट असा टोलवलेला फटका मिड विकेटच्या दिशेने. चिक्या तिथे येतोय. चिक्यानं मस्त अशी फिल्डिंग करून उत्कृष्ट असा थ्रो आणि धावचीत धाव बाद. झालेला आहे तो शुभम चव्हाण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 चेंडू 10 धावा. आता मात्र शुभमची जागा भरण्यासाठी आलाय तो अनुतोष वारे. बघूया 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. खूपच अपेक्षा आहेत त्या रितेश यांकडून. बघूया काय करतोय. पुढचा चेंडू अनिकेत टू रितेश. बघूया काय करतोय. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अनिकेत 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. षटकार चौकाराची गरज आहे इथे. मोठ्या फटक्यांची गरज, आतिषबाजीची गरज. बघूया रितेश काय करतोय. आपला बॅट तापवतोय का नाही. बघूया काय करतोय. उत्कृष्ट असा फटका कव्हरच्या दिशेने. ओ आणि हा चौकार चौकार चौकार. जर अनिकेत यांनी जर ही मॅच जिंकून दिली तर अनिकेत कांबळे ओनर कडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. 200 सचिन भोसले यांच्याकडून देखील आलेले आहेत. तर बघूया शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू. रितेश काय करतोय. आणि हा निर्धाव चेंडू. विजय संघ आहे तो बच्चा वॉरियर्स.